छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 10 दिवसात अवैध शस्त्र तस्करी विरोधात मोठी मोहीम राबवत आंतरजिल्हा शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत 8 गावठी कट्टे, 14 जिवंत कारतुसे जप्त करण्यात आले असून 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार 13 जून ते 22 जून 2026 या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखा आणि बिडकीन पोलिसांनी विविध ठिकाणी सापळे रचून कारवाया केल्या। केवळ शस्त्रे जप्त करण्यापुरते न थांबता पोलिसांनी शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या आंतरजिल्हा साखळीपर्यंत तपास पोहोचून महत्त्वाचे धागेदोरे उलगडले। कारवाईत बिडकीन परिसरात 4 गावठी कट्टे आणि 8 जिवंत कारतुसे जप्त, 6 आरोपी अटक करण्यात आले, तर गंगापूर हद्दीत 1 गावठी कट्टा आणि 1 कारतूस जप्त आहे। 1 आरोपी अटक करण्यात आला। पिंपळवाडी परिसरात 2 गावठी कट्टे आणि 4 कारतुसे जप्त करत 2 आरोपी अटक करण्यात आले आणि अजिंठा परिसरात 1 गावठी कट्टा आणि 1 कारतूस जप्त करत 1 आरोपी अटक करण्यात आले। सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत। यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहणार असून कायदा हातात घेणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी दिली। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।